आज तर असा कुटाणा झाला ना भाऊ, गाडी भरायला आलो आणि भूक लागली म्हणून जेवायच्या नादात इकडेच भटकू राहिलो. तर मित्रांनो विषय असा होता, आज आहे ना झोपेतून उठले ना पहिले आम्ही कामाला लटकलो भाऊ. आणि काम बी असं तसं नाही, वरची ना ताळपत्री बांधायची होती, कारण की सध्या मोसम असा चालू आहे, लोकांना बदलायला आणि मोसमला बदलायला वेळ नाही लागत. आणि आपण कालच्या ट्रिपीला ना भुस्सान ते आणलं, त्याच्यामुळे अख्खं भातान ते काढून ठेवलं होतं. मग आपण सगळ्यात पहिले ना मस्तपैकी वरचे भातान ते फिट करून घेतलं भाऊ. फायनली मग भात्याचं काम तर कम्प्लीट झालं, आता राहिलं होतं फक्त रशीन ते मारायचं. तुम्हाला माहिती जे काम आहे ना ताकदीने लवकर होत नाही ना, ते काम आहे ना रागाच्या भरात लवकर होत, त्याच्यामुळे झालं बरं का फायनली. चला फायनली एक परच झालं, म्हणजे आता आहे ना मस्तपैकी हातपाय धुवून फ्रेश होऊ. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, हातपाय नंतर पहिले गाडीन ते पुसून घेऊ, म्हणजे डायरेक्ट सेल्फ मारून आणि भरायला निघता येईल. काम ते एवढंच केलं, पण मोकार घाम फुट राहिला भाऊ आज. मग पंपात मस्तपैकी सोय होती बरं का हातपाय ते धुवायची. मग काय आरसा दिसला, लागलो ब्रश करायला जोर जोरात. म्हणलं आज मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करू बरं का, पण त्याच्यात बी पार्टीवाला मोकार कॉल करीत होत, त्याच्यामुळे मग हातपाय तेच धुवावं लागलं भाऊ. हातपाय धुतल्यावर आंघोळ तर काय पूर्ण नाही होत बरं का, पण अर्धी आंघोळ तर होऊन जाते नाही का. लगेच गाडीमध्ये आलो मस्तपैकी अगरबत्ती लावून म्हणलं पहिले देवाला, कारण की आतापर्यंत अडचण नाही येऊन दिलेली आहे देवानं आपल्याला कुठल्या गावाला. लगेच पंपावर येऊन मस्तपैकी पहिले गाडीची टाकी फुल करून घेतली. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. मग आपल्याला पहिली ऑर्डर आहे ना चौफुल्याकडे भरायचे, त्याच्यामुळे पहिले ना काटा बिटा केला आणि डायरेक्ट आलो गुराळावर. मग आता इथून तर लोड केली होती गाडी, आता बाकीची 3-4 ठिकाणी आपल्याला अजून लोड करायची गाडी. लगेच परत काट्यावर आलो, भरलेल्या गाडीचं वजन केलं, निघलो बरं का परत दुसरीकडे भरायला. आता असंच कुटाणा 4 वेळेस करावं लागणार आहे, त्याच्यामुळे परत एकदा काट्यावर घेतली आणि काटा केला, निघलो लगेच दुसऱ्या जागेवर भरायला गाडी. ठेप्यावर तर पोहोचलो, पण समोरचा काय फोन उचलीत नव्हतं, त्याच्यामुळे डोकं गार व्हायसाठी मस्तपैकी स्टिंगच्या बाटल्या घेतल्या आणि डायरेक्ट आलो तिथं जिथं आपल्याला गाडी लोड करायची होती. आणि हे गुळ आहे ना अशा प्रकारे बनवून अशा प्रकारे पॅक केले जाते, तुम्ही बघू शकते. मग तिथले बी 50 खोके पॅक केले ना आलो बरं का डायरेक्ट काट्यावर. चला मग काय आता जाऊ तिसऱ्या जागेवर भरायला. लगेच परत एकदा काट्यावर घेतला आणि आलो डायरेक्ट ठेप्यावर भरायला. मग एवढं 3 जागेवरच भरता 2-3 वाजले बोन, आम्ही विसरलो होतो जेवायचं. मग निघलो बरं का गावाच्या दिशेनं, म्हणलं हॉटेल बिटेल दिसलं तर मस्तपैकी तिथं काहीतरी खाऊ म्हणलं. मग आपण आलो डायरेक्ट हात वळणला. मग इथं आल्या पहिले आपल्याला ना छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मूर्ती दिसली भाऊ. मग काय मस्तपैकी दर्शन केलं आणि डायरेक्ट दुकानात आलो होतो तर ह्या विचारानं का गावात मस्तपैकी हॉटेल भेटन आणि तिथं मस्तपैकी काहीतरी खाऊ. मग काय नशीब इतकं खराब होतं ना, हॉटेल अख्ख्या बंद होत्या, त्याच्यामुळे मग स्टिंग पिऊनच दिवस काढावं लागेल. त्याला मग काय गाडी भरायला आपल्याला रात्रच होणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.